नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रेल्वेच्या असहकारामुळे ठाण्यातील वारकऱ्यांची अयोध्या वारी हुकली. प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती. श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेने विशेष जादा गाड्या देखील सोडल्या होत्या. आता काही महिने उलटल्यानंतर श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी आसूसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्याच असहकाराचा फटका बसला आहे. अयोध्येला जाण्यासाठी 3 महिन्याआधी नोंदणी करून सुद्धा ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने हे आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील सुमारे 1300हून अधिक वारकऱ्यांना अयोध्या वारीला मुकावं लागलं आहे. ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचं आयोजन केलं जातं. यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आलं होतं. प्रभू श्री रामचंद्राचे दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे 1200हून अधिक वारकऱ्यांनी नावे देखील नोंदवली होती. सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज फाफाळे यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे 49 लाखांपैकी आगाऊ 9 लाख रुपये भरून रेल्वेचीच विशेष बोगी आरक्षित केली होती. याशिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे 3.5 लाख रुपये खर्च करून अयोध्येत राहण्याची, फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या. सर्व यात्रेकरू 22 मे रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असतानाच अचानक 15 मे रोजी तुमचं आरक्षण रद्द करत असल्याचं रेल्वे प्रशासनाने विलास महाराज फाफाळे यांना कळवलं. रेल्वेकडून अनपेक्षितपणे आलेल्या या निरोपामुळे विलास महाराज फाफाळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली. त्यावर उत्तर प्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे आरक्षण रद्द करत असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचं सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असं सांगितलं. वारंवार विनंती केल्यावरती आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचं सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार विलास महाराज फाफाळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि ईमेलद्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली. परंतु दिल्लीकरांनी मात्र काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे ठाण्यातील वारकऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनाला मुकावं लागल्याची खंत विलास महाराज फाफाळे यांनी व्यक्त केली आहे. सुमारे प्रशासनाच्या या असहकाराच्या विरोधात वरिष्ठ पातळीवरती लढा देणार असल्याचं फाफाळे म्हणाले. या प्रसंगी प्राचार्य वसंत इंगळे, उदयकुमार जाधव, धनाजी बुवा महाले, अरविंद सावंत व इतर यात्रेकरू येथे उपस्थित होते. आणि लोकांना आतापर्यंत 2000, 2500, 3000 मध्ये बऱ्याचशा यात्रा झाल्या, ज्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये 8-10 हजार रुपये घेतात कमर्शियल. तर ती यावर्षी संकल्पना होती की 500 वर्षानंतर रामलल्लांचं मंदिर झालेलं आहे. जगातलं आश्चर्य आणि हिंदूंचं दैवत एक मोठी ओढ लागली होती. म्हणून लवकर जायचं म्हणून आम्ही जानेवारी 11 तारखेला रेल्वेशी संपर्क केला. तेव्हापासून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आम्हाला ॲप्रुव्हल दिलं, पैसे जमा केले, डिपॉझिट जमा केलं आणि ऐनवेळी 15 मेला मेल आला त्यांचा की तुमचं ट्रेन कॅन्सल करू. आता असं झालं की लोकांनी रजा टाकल्या होत्या आणि लग्नाच्या तारखा मागे पुढे करून घेतल्या होत्या यात्रेला जायचं. आता त्यामुळे आम्ही अयोध्येमध्ये जाऊन राहण्याच्या 1200 माणसांची व्यवस्था करायची म्हटल्यानंतर दोघं वैदई भवन, सरजू भवन आणि परत ते रेन बसेरा हे तिन्ही ठिकाणी टोटल 4 ठिकाणी आम्ही सगळं ॲडव्हान्स जमा करून आलो. रेल्वेकडून आम्हाला अपेक्षा आहे की आता लागला पावसाळ्यामध्ये तर जाणं शक्य नाही आहे, वयोवृद्ध माणसं न्यायचे आणि ऑक्टोबरमध्ये आता नुकतंच परत ह्या निवडणुकांचं वारं येत आहे. परत आम्हाला फसवाफसवी नको व्हायला लोकांची, म्हणून आम्हाला नोव्हेंबरची 14 तारीख यात्रा दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या 14 तारखेला आम्हाला ती रेल्वे मिळवून आम्ही आता परत अर्ज करणार होतो. राहणार ठाणे आम्ही वारकरी संप्रदायाचे, आम्ही वारकरी लोक सगळे मध्यम वर्गातले. आम्ही असे बाबा आमची ट्रिप काढतात. 13 वर्ष झालं. आम्ही थोड्या पैशामध्ये आपले 2-2 रुपये लेडीज साचवतात, त्यांच्याकडे आम्ही जमा करतो आम्हाला याला जाण्यासाठी तीर्थयात्रेला. पण ही असे गव्हर्नमेंटची लोक आम्हाला आज उद्या करून रोज असं फसवतात. आम्ही कसे तरी 2-2 रुपये साचून त्यांच्याकडे जमा करतो का थोड्या पैशात व्हावं म्हणून त्यांच्या मागं लागून आम्ही त्यांना ट्रिप काढायला सांगायसाठी करतो. तिकडनं ते काढतात तर त्यांना पण असे कुठं ना कुठं त्यांना हे करतात, आज देतो उद्या देतो. आज जानेवारी महिन्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलेले. ते वर्षातून एकदा तरी आम्हाला कुठं थोड्या पैशात फिरून आणतात. त्यामुळं आम्हाला पण समाधान वाटतं वारकरी लोकांना का आपलं थोड्या पैशात काहीतरी होतं आहे म्हणून आपलं आम्ही 2-2 रुपये कोणी भांडी घासायला जातं, कोणी शेतात काम करतं,
बायका 2-2 रुपये सासून असे भरतात. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार होईल. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार. तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम काय असतात याची माहिती आत्तापासूनच मुलांना देणं महत्त्वाचं आहे. मुलांवर चांगले संस्कार करतेवेळी पालकांनी तंबाखू सेवन किती वाईट आहे याबाबत मुलांच्या मनावरती बिंबवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले. रुग्णालयाने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर पवार म्हणाले, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करणे हा आहे. तंबाखू सेवन केल्यास सर्वाधिक मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. यासोबतच हृदयाला त्रास होतो. पक्षाघात, कर्करोग आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढत असल्याचे डॉक्टर पवार यांनी स्पष्ट केले. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये मौखिक स्वच्छतेविषयी फलक दाखवून ठाणेकरांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला गेला. तंबाखूची सवय अनेक आजारांना निमंत्रण देत असते. यामध्ये मौखिक कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. तंबाखू सेवन टाळावे. सकाळी आणि रात्री झोपताना ब्रशने दात घासावे. 2 महिन्यांनी दातांचा ब्रश बदलावा. 6 महिने अथवा 1 वर्षांनी दंतचिकित्सकाकडून दाताची नियमित तपासणी करावी. जेवल्यावरती पाण्याने खळखळून चूळ करावी, असे फलक रॅलीमध्ये दाखवण्यात आले. या रॅलीमध्ये ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी, अभिजित डोईफोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, टाटा रुग्णालयाचे डॉक्टर हितेश सिंघवी, प्राध्यापिका डॉक्टर श्रीविद्या जयकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, डॉक्टर अर्चना पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपेश किणी इत्यादी मान्यवर, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलं अभिवादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, मासुंदा तलाव, जांभीनाका येथे स्मारकास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, ज्येष्ठ उपाध्यक्ष सुजित भोसले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष सहस्त्रबुद्धे, दिनेश मेहरोल, जिल्हा कार्यकारिणी चिटणीस सुजाता घाग, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, ब्लॉक कार्याध्यक्ष सुमित गुप्ता, अप्पा चव्हाण, प्रभाग अध्यक्ष साई प्रभू, वॉर्ड अध्यक्ष विवेक गोडबोले, महिला विधानसभा कार्याध्यक्ष लक्ष्मी वैती, वॉर्ड अध्यक्ष अश्विनी लाडकर, रजिया शेख, युवती विधानसभा अध्यक्ष झारा शेख, विद्यार्थी ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, ज्येष्ठ पदाधिकारी दीपक पाटील तसेच धनगर प्रतिष्ठान अध्यक्ष पत्रकार दीपक कुरकुंडे व त्यांचे सहकारी येथे उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना कैलाश पवार, दंतशल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय ठाणे. सर्वांगीण आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग ही नेहमीच प्रयत्नशील आहे. विविध कार्यक्रम राबवून सर्वांगीण आरोग्य कसं राखता येईल ह्याच्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम. आज 31 मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस आहे. तर हा दिवस आपण साजरा करत नाही, हा दिवस आपण पाळतो. कारण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळे मुखकर्करोग होऊ शकतो. आजच्या घडीला मुखकर्करोगाचे खूप प्रमाण वाढलेले आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार WHOच्या प्रमाणे 13 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये हा प्रमाण सगळ्यात जास्त आहे टोबॅको कन्झम्पशनचा. याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की मुलांमध्ये 11.5% मुलं हे तंबाखूचं सेवन करतात आणि मुली हे 10.1% एवढं तंबाखूचं प्रमाण ते तंबाखू वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ते सेवन करतात. सिगरेट म्हणा, गुटखा म्हणा किंवा सुपारी म्हणा, एखादी सुगंधित सुपारी असते किंवा वेगवेगळे पान मसाला वगैरे जे काही, तर अशा प्रकारे तंबाखूचं सेवन केलं जातं. तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग किंवा मुखकर्करोग होऊ शकतो, रक्तदाब वाढू शकतो, असे वेगवेगळे आजार होऊ शकतात. तंबाखू सोडल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनावरही त्याचे सकारात्मक परिणाम होतात. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांच्या अथक परिश्रमाने आणि सातत्यपूर्ण रुग्णसेवा देण्याच्या हेतूने किंवा विचाराने आत्तापर्यंत आपण ठाणे जिल्ह्यामधील 963 शाळा ह्या तंबाखूमुक्त केलेल्या आहेत. एवढंच नाही तर टोबॅको चिजेशन सेंटर किंवा तंबाखूमुक्त केंद्र जे आपण म्हणतो, अशा केंद्रांमध्ये आतापर्यंत 53,000च्या वर रुग्णांनी त्याची सेवा घेतलेली आहे किंवा ह्या लोकांचं आपण काउन्सिलिंग केलेलं आहे. 31 मे हा जागतिक नकार दिवस. हा दिवस पाळताना आपण स्वतःलाच आठवण करून देऊया की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची आपल्याला खूप परिणाम माहीत आहेत आणि याचा आपल्या शरीरावर खूप वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. तर आपण तंबाखू सेवन ही एक गंभीर समस्या आहे, याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तंबाखूचं सेवन थांबवून आपण आपल्या आरोग्याची आणि तंबाखू सोडण्याची हीच वेळ आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी तंबाखू विरोधी शपथ घेऊया आणि आपला देश, आपला महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सर्वांनी देऊया तंबाखूला नकार आणि करूया सुदृढ आरोग्याचा स्वीकार. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.